हाय, आज आपण बनवणार आहोत पालक मटर पनीर। मटर पनीरसाठी लागणारं साहित्य पालक, पनीर, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि मीठ, हळद आणि थोडेसे खडे मसाले आणि मेन म्हणजे मटर। आता आपला हिवाळा चालू आहे त्याच्यामुळे मटर छान असे ताजे येतात, म्हटलं चला मस्त बनवूया। त्यासाठी आधी आपण पालक धुवून घेतली आणि गरम पाण्यामध्ये पालक आपण बॉईल करायला ठेवली आहे। चांगली तिला अशी होऊ द्यायची, जास्त पण नाही शिजू द्यायची, अशी ह्या पद्धतीने होऊ द्यायची। त्याच्यानंतर आपण कांदा आणि टमाटे गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहे, चांगले असं म्हणजे व्यवस्थित होऊ देणार आहे, त्याचा कच्चापणा निघू देणार आहे। ते होतंय एकीकडे आपण अद्रक, लसूण आणि मिरची टाकून घेतली आहे आणि हे खडे मसाले घेतले, लवंग, दालचिनी आणि थोडं चक्री फूल असं घेतले, कोथिंबीर आणि तो कांदा आपण उकडायला ठेवला होता पाण्यामध्ये ते झालेलं आहे। ते झाल्यानंतर आपण पनीर तेलामध्ये फ्राय करून घेतले, तळून घेतले आणि आता तेजपत्ता टाकलाय आणि आपण ते अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खडे मसाले आणि कांदा, टोमॅटो जे होतो त्याची आपण अशी प्युरी बनवून घेतली आहे। मस्त असं ढवळून घेतलंय आणि चांगलं व्यवस्थित शिजू द्यायचं, असं तेल सुटेस्तोवर असं शिजू द्यायचं। ते शिजल्यानंतर त्यामध्ये आपण जे मटर आहे ते ऍड करणार आहे, चांगलं हलवून घ्यायचं आणि मटर चांगलं शिजू द्यायचं। असं मस्त तेल सुटोस्तोवर त्याला मसाल्याला चांगलं होऊ द्यायचंय आणि त्याच्यात मटर पण शिजून जातात। ढवळून घेऊया। आता त्यामध्ये आपण पालकची पेस्ट टाकलेली आहे, ते पण व्यवस्थित हलवून घेऊया। व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आणि मस्त असं हलवून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला, पनीर गरम मसाला टाकलेला आहे मी, पालक पनीर मसाला आहे तो एव्हरेजचा, तो टाकलेला आहे मी त्याच्यात। चांगलं असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि चांगलं असं तेल सुटोस्तोवर शिजू द्यायचं। असं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहे, म्हणजे जो पालक असते ना, पालक पण मस्त शिजून जाते आणि त्याच्यानंतर मग ते शिजल्यानंतर मग आपण पनीर ऍड करायचं। पनीरही आपण 5-1 मिनिटं असं होऊ द्यायचंय व्यवस्थित, की त्यात तो आतपर्यंत रसा गेला पाहिजे आणि म्हणजे छान लागतं ते। व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये मी पाणी ऍड केलंय जसं आपल्याला हवंय त्यानुसार। त्याच्यानंतर झाकून ठेवलं, असं आपले उकळी आलेली आहे आणि आपली तयार आहे आता पालक मटर पनीर। आणि तुम्हाला अजून काही नवीन रेसिपी हव्या असतील तर कमेंट्स करून सांगा, मी तुमच्या सोबत ते शेअर नक्की करेन।